बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक र नेलेकर लिखित कथा बाजीरावाची पैलवानगी. SSC परीक्षेला पोटापुरते मार्क्स मिळवून कसा बसा बाजीराव पास झाला. काठावर का होईना पण झाला हेच आश्चर्य, तेच नशीब त्याचं. त्यानं SSC पार केली, रिझल्ट ऐकला आणि पुढील शिक्षणाच्या विचारांना रामराम ठोकला. आता कुठेतरी नोकरी बघावी हा विचार मनात घोळू लागला. बापानं धमकी दिली होती, नापास झालास तर तंगडं मोडीन. त्यामुळेच वाचलेलं सारं डोक्यावरून जात होतं, तरीही तो रात्र रात्र जागून अभ्यास करीत राहिला. बाजीरावाचा बाप पूर्वी पैलवानकी करीत असल्यानं त्याची शरीर प्रकृती भक्कम होती. मिलिटरीतला माणूस आणि हाडाचा पैलवान हे जरी वेगवेगळ्या प्रांतात वावरणारे असले तरी ते एकाच माळेची मणी असतात. दोघांचेही मेंदू गुडघ्यात हे त्याला पक्क ठाऊक होतं. तेव्हा आपण जर का यदा कदाचित नापास झालोच तर आपल्या गुडघ्यात मेंदू असलेला बाप दिलेल्या धमकीला जागल्याशिवाय राहणार नाही याची त्याला 100% खात्री होती. त्यामुळं खाण्यापिण्याची, खेळण्या हुंदडण्याची, झोपेची पर्वा न करता त्यानं कसं तरी SSCतून पहिल्या वर्षी सुटण्याचं अग्निदिव्य केलं होतं. त्या दिव्यातून बाजीराव पार झाला खरा, पण या 4-2 महिन्यांच्या जागरणानं आणि खाण्यापिण्याच्या आबाळीनं त्याची प्रकृती फारच बोंबलागत होऊन गेली होती. तो 6 महिने अंथरुणाला खिळलेल्या रोग्यासारखा दिसू लागला. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खंगतच चाललेली पाहून बापानं त्याला चांगलं झाडलं. गाढवीच्या लेका, ही तुझी छाती, ही मान, अरे एखादी कोंबडी तरी अंगापिंडानं तुझ्या परा जास्ती भरली. बाजीराव मूग घेऊन चुप्प होता. उद्यापासून मेहनत करायला लाग, सकाळी जावं की मर्दा तालमीत. बाजीरावानं फाटक्या नजरेनं बापाकडे पाहिलं. पाणी पाजायला नदीवर गेलेल्या बैलाला चुचकार लागत बाप म्हणाला, आता नाही लेकरा, सकाळचं हिरवाळचं उठून जा. दुसऱ्या दिवशी सकाळी अंधारातच बापानं बाजीरावाला उठवलं. तोंड वगैरे न धुता त्याला नदीवर आणलं. गाढोन पाण्यात पाय बुडवायलाही जीव झाला नसता. त्यात बापाच्या हुकमावरून बाजाला आंघोळ करावी लागली. सर्वांगाला सहस्रावधी इंगळ्या डसल्या गत नदी थंडी डसली. कुडकुडत तो बापा मागोमाग निघाला. तालमीजवळ येस तोवर पुरतं उजाडलंच नव्हतं. थोडंसं फटफटलेलं होतं बस. तालमीचं दार उघडायचा फारसा त्रास कुणी बऱ्याच दिवसात घेतला नव्हता. त्यामुळं ते लोटताच त्याच्या बिजागऱ्यांनी किंचाळून आपला आनंद व्यक्त केला. त्या आवाजानं दोघाही बाप लेखांच्या अंगावर शहारे उमटले. बाप आत गेला आणि थंडीनं कुडकुडणारा बाजा आत जावं की नाही या विचारचक्रात गुरपटून बाहेरच थांबला. बाजा, अरे आत ये की, काय तुझ्यासाठी आता गुरुवाचं शिंग फुकायला घेऊन येऊ. बाजानं तालमीच्या कोसळू पाहणाऱ्या चौकटीतून बिचकतच आत पाय टाकला. त्याच वेळी कुठून तरी उंदराच्या एका पिल्लानं त्याच्या डोक्यावर उडी घेतली. बरीचशी कोळिष्टक आणि कचरा त्याच्या डोक्यावर स्वागता प्रत्यर्थ उधळून तो उंदीर त्याचे आभार न मानताच परस्पर निघून गेला देखील. तालमीत राहणाऱ्या त्या मुख्या प्राण्यांचं हे अगत्य पाहून बाजाचं हृदय गदबदून गेलं. धन्य तो उंदीर. आईला, आमच्या याला अशी तालीम दिसली असती तर आमच्या वस्तादानं आम्हाला नागवं करून झाडाला उलट टांगून खालनं मिरच्यांची धुरी दिली असती. धुईकडनं आग पेटवल्यानं ठू ठू बोंबाललं तरी सोडलं नसतं त्यानं. बापानं सुरुवात केली.
आपला बाप अंगठे बहादर आहे, त्याला लिहिता वाचता येत नाही हे बाजीरावाला पक्क माहीत होतं. मग अलीकडच्या मराठी कथा कादंबऱ्या तो कशा वाचणार आहे? आणि त्या कथा कादंबऱ्या न वाचताही ऐकवणारही नाहीत अशा अश्लील शिव्या आणि शब्द त्याला नेमक्या सुचतात तरी कशा? बाजीरावाला कोडच पडलं. मशीन गन मधून गोळ्यांची फैर झाडून खिळखिळ्या शहराच्या छिन्न विछिन्न झालेल्या तुकड्यांचा साळुता बापानं वाकून गोळा करून उचलला. त्याचे सुटलेले अवशेष व्यवस्थित मुठीत पकडून भिंतीवरची धूळ कोळिष्टक तो झाडू लागला. वर्षानुवर्षे धूळ खात राहिल्या तालमीत कुणी आलं गेलं नव्हतं हे स्पष्ट होतं. चालू जमान्यात तालमीत जातं तरी कोण? तालमीत न जाणं हे सभ्यपणाचं आरोग्याचं लक्षण मानलं जातं अलीकडं. साहजिकच तिथं धूळ कचऱ्याला तोटा नव्हता. बाजीरावाच्या तीर्थरूपाने साळू त्यानं 2-4 घाव भिंतीवर घालताच अख्खी भिंत सरतरली. आपलं अंग हलवून तिनं धुळा झटकला. कोण्या कोपऱ्यावरची कोळिष्टक विमानातून निसटल्या पॅराशूट प्रमाणे अलगद तरंगत येऊन बाजाच्या डोक्यावर अंगा खांद्यावर विसावली. खकाटा ओढून ठसका लागला तरीही त्याची स्वच्छता चाललीच होती. आपण काय करावं ते नेमकं लक्षात न आल्यानं बाजीराव केवळ पाहतच उभा होता. काही वेळ स्वच्छता केल्यावर बापानं चिरंजीवाकडे पाहिलं आणि तो म्हणाला, तू जाऊन कॅमेरा तरी घेऊन ये जा की रे. कसला कॅमेरा? अर्थबोध न झाल्यानं बाजीरावानं विचारलं. सिनेमा धावायचा. तू माझं शूटिंग म्हणतात ते घे, मी आज हाडलोट करतो, तू कॅमेरा धर, फोटो काढ. हरामखोरा, भाड खाऊ. बाजीरावनं कान झाकून घेतलं पण भडीमार ऐकू येतच राहिला. पंढरीच्या इट्टूबावाने दुई कमरावर हात ठेवून शान बघत काय थांबलायस रे? हा, झाडू तरी मार केले का बाजीरावाच्या बेट्या? अहो पण दुसरा साळूता कुठं आहे? बाजीरावानं मुद्द्यावर बोट ठेवलं. बापाच्या गुडघ्यातल्या मेंदूत थोडासा प्रकाश पडल्यासारखा झाला. मग त्यानंच एकट्यानं सारं लुटून घेतलं. बाजीराव ही फार काळ दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा राहिला नाही. मान खाली झुकून मन लावून तोही स्वच्छता करू लागला. तालमीत सर्वत्र बरीचशी धूळ आणि कचरा यांचा ढीग साठला होता. ठिकठिकाणी उंदरांनी विळं पाडून स्वतःसाठी बायका मुलांसाठी कोरीव लेणी करून घरं बांधली होती. त्यातून निघाल्या पाती खड्यांचा भाग प्रामाणिकपणानं बाहेर ढीग करून ठेवला होता. चिमण्या पाखराने आपली घरकुलं छताच्या सांदी कोपऱ्यात सजवली होती. तोंडानं अर्वाच्य शिवीगाळ करीत तरुण पिढीच्या नावानं शंक करीत त्याचा बाप घाण साफ करीत होता. मधूनच बाजीराव वरही दाफरत होता. हौद्यातल्या मातीवरही बराच कचरा साचला होता. वरची घाण साफ करून झाल्यावर बाप हौद्यात उतरला आणि तिथं झाडू मारू लागला. आबा, माती उडते ना, तिथं कशाला झाडू मारताय? तुला काय करताय? बाप सारी तालीमच झाडून काढू लागला. एकेकाळच्या पैलवानकीचं वारं आणि आता हाती घेतलेल्या स्वच्छतेच्या कार्याचं तुफानी वारं त्याच्या नसा नसात भिनून घोंगावू लागलं. पूर्वीच्या तालमीचं स्वरूप त्याला आठवलं. तेव्हाची ती तालीम जोर बैठकाने हादरायची आणि आता धूळ खात कुजत पडल्या तालमीचं स्वरूप पाहून तो म्हातारा खिन्न झाला. संतापाच्या भरात एखाद्याच्या अंगावर मारामारी करायला चालून जावं तसा साऱ्या हौद्यात धावाधाव करीत तो झाडू मारू लागला. त्याच्या त्या सैतानी स्वच्छतेमुळे हौद्यातली मातीनी धूळ वर उडू लागली. सारा हौद लाल काळ्या मातीनं आणि धुळीनं व्यापून गेला. त्या धुळीच्या झंझावाती लाटात तो गुडूप होऊन गेला. आवा बस झालं की आता, किती धुळा उडतोय. तू गबरे, तुम्ही आजकालची पोरच अशी निपजल्यात की तालमीचं नाव सुद्धा काढीत नाही. ते आमच्या याला असं नव्हतं बाबा. साऱ्या हौदात झाडू मारून सर्वांग माखून घेतल्यावर त्याचं थोडंसं समाधान झालं. जत्रेत गुलाल अबिरानं माखल्या वारकऱ्यासारखा तो पायापासून डोक्यापर्यंत धुळीनं न्हाऊन निघाला होता.
झाडझुडीचं काम संपल्यावर झाडू नावाचे अवशेष त्यानं काऊन भिरकावून दिलं. मग अंगावरचे कपडे काढले. चल ये रे खाली. भुताटकीचा ओढा पार करून जायचा असल्या परमानं बाजीराव थरथर कापतच खाली उतरला. आता पुढं काय काय घडतंय या विचारानं तो जाम टरकला होता. भाडव्या कापड टाकीवर लगीन बिगीन नाही काढलं इथं तुझं. हे कडाडल्या आवाजात बाप राखला. तशी बाजीराव जास्तच भेदरून गेला. थरथरणाऱ्या हातानं त्यानं कपडं काढलं. तिच्या छातीच्या बरगड्या उगीच खालीवर होऊ लागल्या. दोन्ही उंजळीतली माती सोडून बाजीरावचं सर्वांग लाल मातीनं बरबटून काढलं. एवढी तयारी झाल्यावर तो पोराला पैलवानकी कशी करावी याचं धड देऊ लागला. सुरुवातीचा डाव शिकवताना तो स्वतःच खाली उताना पडला. त्याच्या नाका तोंडात लाल मातीचा खकाना गेला. दिव्यावर धडक मारणारा किडा उलटा झाल्यावर सरळ होता येत नाही म्हणून धडपडतो तसा तो धडपडू लागला. बाजीराव एखाद्या नाटकाची रिहर्सल पाहत उभं राहावं तसा हौद्याच्या कटड्याला टिकून शांतपणानं बापाची ही धडपड तडपड पाहत होता. बऱ्याच प्रयत्नांती बाप सरळ झाला. ठसकत उठला आणि बाजीराव जिथं उभा होता तिथं वर आला. मग फाडकन पोराच्या श्रीमुखात भडकावून मराठी साहित्यातली आणखी एक अर्वाच्य शिवी हसडून म्हणाला, गाढवा म्या तुला शिकवतोय, तू मला डाव घालू नकस, कळलं का? तालमीत दिसणाऱ्या चांदण्या मुजीत बाजीरावानं डोकं हलवलं. बाप मग पुन्हा नव्या उमेदीनं त्याला शिकवू लागला. अमका डाव कसा करायचा, धोबी पछाड कसा मारायचा, त्याचं इंगित काय असते वगैरे शिकवू लागला. शिकवता शिकवता पुन्हा 2 वेळा बाजीरावाला छातीवर घेऊन त्यानं मातीत आपटी घालली. दोन्ही वेळेला बाजीरावाला शिव्या हसडून त्यानं हाताला धरून उचलायला लावलं. 2 वेळा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाल्यावर मात्र त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्यानं आसपास पाहिलं. बाजीरावला वठणीवर आणायला एकही हत्यार दिसत नव्हतं. बारकाईनं पाहिल्यावर कोपऱ्यात एक काठी पडलेली दिसली. त्यानं दान दान पावलं कोपऱ्याच्या दिशेनं टाकली आणि कमरेत वाकून ती काठी उचलली. पण ती काठी नव्हती, कासऱ्याचा तुकडा होता त्यो. त्यानं तो पुन्हा मातीत टाकून दिला तर काय आश्चर्य, तो तुकडा चक्क इकडं तिकडं हालू लागला. बापाच्या मेंदूत झटकन प्रकाश पडला नाही. पण बाजीरावनं तात्काळ ओळखलं, तो साप होता. पटकन उडी मारून बाजीराव वर आला. बापाला मात्र सुटलेल्या देहामुळं काही केल्या हौद्याबाहेर येता येईना. तो इकडं तिकडं धावू लागला. साफी आपला जीव वाचवण्यासाठी तसा धावू लागला. त्याची ती धावपळ आपल्या शरीर स्पर्शासाठीच चालली आहे अशा समजुतीनं बाप घाबरा घुबरा झाला. त्याचा धीर सुटू लागला. सर्वांगावरून घाम फुलारून यायला लागला. तो तोंडाने शंक करू लागला, बाजा, अरे बाजा, मला वर घे, वर घे बाजा. बाजीराव काळजीत पडला होता. आता काय करावं आणि बापाला कसं वर घ्यावं त्याला विचार करूनही काही सुचत नव्हतं. बाप कसाही असला तरी तो इतक्यातच मरावा असं त्याला अजून वाटत नव्हतं. तो घाईघाईने विचार करत होता. वेळ आणीबाणीची होती पण मार्ग सापडत नव्हता. दरम्यान हौद्यात इकडून तिकडे धावून धावून सरपाच आणि बाजीरावच्या बापाचा जीव हैराण झाला. बापाचा जीव कसा वाचवावा या चिंतेनं बाजीरावही हैराण झाला. भीतीनं बाप लेकांचं डोळं पांढरं पडू लागलं होतं. बापाला वर निघायचा मार्ग आणि सरपाला बीळ काही सापडत नव्हतं. आबा, मला एवढ्यात सोडून जाऊ नका असं रडव्या सुरात बाजीराव म्हणाला. पण त्याच्या बापाचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतंच. त्याचा आपला एकांतानं एकच जप चालला होता, बाजा वर घे, बाजा मला वर घे. बाजीरावाला युक्ती सापडली. तशी ती त्यानं तात्काळ अंमलात आणली. तो हौद्याच्या काठावर पालथा निजला आणि त्यानं बापाला हात दिला. बाप कसा बसा दातवट खात वर निघाला आणि धापा टाकू लागला. त्याच्या हिसक्यानं बाजीराव मात्र सरळ हौद्यात कोसळला
नाका तोंडानं माती जाऊन धापा टाकू लागला. पण बापाचं त्याच्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तालमीच्या भिंतीला पाठीचा रेटा देऊन हा हा करी तो कुत्र्यासारखा धाप्या टाकीत बसला. बाजीराव उडी मारून वर निघाला. तरी त्याचा बाप झालेल्या धावपळीमुळं पुरता अर्धा तास हा हो खेळ करीत बसला होता. घरी परतल्यावर पुन्हा म्हणून त्यानं तालमीकडे जायचं नाव काढलं नाही. एक टूम मात्र काढली. तालमीत जाण्यापरास घरीच मेहनत करायची. फाटं उठायचं आणि मैल 2 मैल धावायचं. मोकळ्या हवेतला व्यायाम जास्ती चांगला असतो या. बाजीरावापेक्षा बापानं 4 पावसाळे अधिक पाहिले असल्यानं त्याचं अनुभव विश्व मोठं होतं. त्यानं सांगितलेल्या प्रकारात बरंच तथ्य होतं. नाना प्रकारच्या मूळ प्राण्यांची वसाहत असल्या तालमीत व्यायाम करण्यापेक्षा असा घरी केलाच व्यायाम फलदायी होईल असं बाजीरावालाही वाटू लागलं. रोज पहाटे 4-4:30ला उठून धावण्याचा व्यायाम करायचं त्यानं निश्चित केलं. घड्याळाला गजर लावूनच बापलेक अंथरुणावर आडवे झाले. पहाटे गजराच्या कर्कश आवाजानं बाजीरावाच्या गोड झोपेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. घड्याळाचा वक्तशीरपणा वाखाणण्यासारखा असला तरी गाढ झोपेची झोपमोड करणाऱ्या त्याच्या आगाऊपणाची त्याला चीड आल्यावाचून राहिली नाही. त्यानं पडल्या पडल्याच हात लांब करून घड्याळाच्या मस्तकावरचा अंकुश खाली दाबताच घड्याळानं आपलं भेसूर किंचाळणं थांबवलं. खूप मार खाल्लेल्या पोरासारखं चुपचाप मुसमुसत राहिलं. टिक टिक आवाज करीत ते शांत पडून राहिलं. पुन्हा चादर घेऊन फाटलेल्या झोपेला ठिगळ मारण्याच्या खटपटीस तो लागला. तेवढ्यात बापानं चादर खेचली. भाज्या ए भाज्या भाज्या उठतीये. फाटला धावायला जातोय ना. आज नको, उद्यापासून जाईल. आजपासून सुरू कर रे. शुभ कामाला कधी आळस करू नाही मर्दा. आज लई कंटाळा आलाय, उद्यापासून निश्चित जाईन. दीर्घ जांभई देऊन बाजीरावानं का को केली. त्यावर उत्तर म्हणून बापाने पहिल्यांदा एक शिव्या हसडली. मग म्हणाला, आता लागलीच गुमान उठतोयस की हाणू लात पेकाडात. ना इलाज होऊन बाजीराव चरपडत उठला. डोळ्यातली झोप संपली नव्हतीच. अंगात ठासून भरला आळस निपटून निघायला तयार नव्हता. माणसानं नेहमी फाटचं उठावं. फाट उठण्यानं शरीराला चांगली सवय लागती या. आळस राहत नाही. आळसानं मनुष्याचा कार्यभाग बुडतो. अंगावरची वाकाळ नीट पांघरून घेऊन कूस बदलीत बापानं मौलिक उपदेश केला. बाजीरावनं तो या कानानं ऐकला आणि त्या कानानं अबदारपणे सोडून दिला. टंगाळ मंगाळ करू नकास, चल सुट लवकर. बापानं चापलं. चालायचं जिथं जीवावर आलं होतं तिथं पळायला तरी उत्साह उठणं येणार रे. पण इलाज नव्हता. बाजा दार ढकलून रस्त्यावर आला. उजाड्याला खूप अवकाश होता. नाही म्हटलं तरी गावातून पळायला कसं तरीच वाटत होतं. त्यानं चालतच गल्ली पार केली. आडाला वळसा घालून तो शिंदेवाड्याच्या बाजूने निघाला. उघड्या खिडकीकडे त्याचा पाय नको म्हटलं तरी वळलंच. कंदिलाच्या प्रकाशात दिसणारी क्वाटवर झोपलेली ती रेखाच होती. शंकाच नको. बाजीराव खिडकीचं गज धरून कितीतरी वेळ एकटक नजरनं तिला न्याहाळत राहिला. गाढ झोपेत किंचित ओठांची हालचाल करणारी रेखा सिनेमातल्या एखाद्या सुरेख नायिकेप्रमाणे दिसत होती. ती दिसायला सर्वसामान्य असली तरी आपल्यावर प्रेम करते, आपल्याशी बोलते, हेच त्याच्या दृष्टीनं आश्चर्य आणि सुख होतं. झोपलेल्या रेखाचं रूप डोळं भरभरून पाहून त्याचं समाधान होईना. त्या धुंद क्षणी किती वेळ लोटला इकडेही त्याचं लक्ष नव्हतं. अचानक आजूबाजूला माणसांचा वावर सुरू झाल्यावर तो भानावर आला. कुणी त्याला तिथं पाहण्यापूर्वी त्यानं आपलं घर गाठलं. आला का रे धावून? बापानं त्याला अपाद मस्तकने हळून संशयी नजरेने विचारलं.
हो, आलो की. का? मग तुला घाम कसा आला नाही? झाप कशी लागली नाही रे? झोपून उठल्यावर आणि तुझ्या तोंडावरची माशी बी उठना कशी? बाजाचा बाप वकीलच व्हायचा तो पैलवान झालाय. मी थोडस वाटत थांबलो तो, बाजीरावनं सांगितलं. बाप संशयिक नजरेनं त्याला निहाळत राहिला. पोरानं सांगितलेल्या गोष्टीवर त्याचा मुळीच विश्वास बसला नाही हे उघड होतं. दुसऱ्या दिवशी घड्याळानं गजर करून हाक मारल्यावर बाप पहिल्यांदा जागा झाला. बाजीरावची काहीच हालचाल होत नव्हती. त्याच्या झोपलेल्या वळकटीतून घोरण्याचा आवाज मात्र येत होता. बाजा, उठ रे, 4 वाजले. बाजीरावाचं उत्तर, बाजा. आवाज चढ्या सुरातला होता, पण घोरण्याच्या स्वरात बदल झाला नाही. मग बापाची क्वाट बराच वेळ कुरकुरली. खाली उतरून तो वळकटीवर एक लत्ता प्रहार होताच घोरणं बंद पडलं आणि एक किंचाळी उमटली. उठ हराम खोरा, 10 वाजेस तो झोपाय पाहिजे काही. उठ. विवळतच वाकाळ खाली सारून बाजीराव उठला. बापानं थोड्या शिव्या आणि थोडासा उपदेश याचा त्याला डोस दिला. सालाबाद प्रमाणे बाजीरावनं तो कानावर आणि मनावर घेतला नाहीच. आबा, जातो मी. बऱ्याच उशिरानं त्यानं निर्णय घेतला. खिडकी उघडी होतीच. ती गोड मुलगी त्याच ठिकाणी झोपली होती. झोपत तिच्या ओठावर मंद स्मित खेळत होतं. खिडकीजवळ उभं राहून त्यानं एक मोठासा खडा फेकला. बाजीरावाची नेमबाजी एखाद्या धनुर्धार्यालाही लाजवणारी असल्यानं तिला तो लागलाच नाही. उलट तो खडा उघड्या असलेल्या माझघराच्या दारातून अंतराळामार्गे एखाद्या यानाप्रमाणे काळोखात खूप दूरवर गेला. काही वेळानं खूप लांबून आतून ठक असा आवाज आला आणि त्या पाठोपाठ बरंच काही जमिनीवर कोसळून फुटल्याचा प्रचंड आवाज झाला. आपल्या लक्षवेधी खड्याची किमया पाहून बाजीराव कावराबावरा झाला. रेखाही त्या आवाजानं दचाकली. झोपमूड होऊन ती घाबरून इकडं तिकडं पाहू लागली. खिडकीजवळ बाजीराव उभा असल्याचं दिसताच ती खिडकीजवळ आली. बाजीराव, तू इथं का आलास? तो काही उत्तर देणार एवढ्यात एखादं रेडकूड इरकावं तसा एक आवाज घुमला. अरे का, काय वाजलं ग पोरी? त्या आवाजा पाठोपाठच कुणाच्या तरी दमदार पावलांची जोडी मधल्या दाराच्या दिशेने येत असलेली चाहूल आली. भरघोस मिशा दाढीवाल्या अडदांड शरीराच्या रेखाच्या उग्र बापाखेरी तिथं अन्य कुणी प्रकटणार नाही याची खात्री होताच त्यानं काढता पाय घेतला. तिसऱ्या दिवशी रेखा खिडकी उघडी टाकून त्याच ठिकाणी झोपलेली होती. यावेळी मात्र खडा फेकून नेमबाजीचा प्रयोग करण्याचा मूर्खपणा केला नाही. खिडकीजवळ उभं राहून त्यानं हळूच साद घातली. ए, रेखा गाढ झोपत होती. तिनं मुळीच हालचाल केली नाही. ए रेखे, त्यानं घायकुतीला येऊन हाक घातली. तिचे केसाखालचं कान स्पष्ट दिसत असूनही तिला ऐकू कसं जात नव्हतं याचंच त्याला आश्चर्य वाटलं. थांबून त्यानं पुन्हा साद घातली. यावेळी मात्र तिनं हालचाल केली. डोळ्यांची उघडझाप केली. बाजीरावनं हाकेचा सपाटाच लावला. तिनं वळून पाहिलं. बाजीरावला पाहताच उठून खिडकीपाशी आली. रेखा, माझी रेखा. त्याने खिडकीच्या गजातून आत हात घालून तिचे दोन्ही हात पकडले. अरे अरे, हे असं काय वेड्यासारखं करतोयस? तुझा खवीस म्हातारा कुठं आहे? काय म्हणालास? तशाही वेळी ती घुशानं विचारती झाली. चुकलो, तुझे प्रेमळ पिताजी कुठं आहेत? आता झोपलेत. अनु बोलवून? माझी आई, नको नको. एक सांग रेखा, तू माझी कवा होशील? तू बापूंच्या परीक्षेला उतरशील तेव्हा. म्हणजे तुझ्याशी लग्न करायचं म्हटल्यावर? अर्थात. आपण एका वर्गात शिकलो असलो, आपली धनसट असली तरी त्याचा मुळीच उपयोग नाही.
बापू पैलवान होते आणि त्यांचा जावई नामांकित पैलवान असावा ही त्यांची अपेक्षा गैर नाही. तू त्यांना विरोध करणार नाहीस? म्हणावं आम्हा दोघांचं. छे छे, आपल्या दोघांचं तसं काही नाही. त्यांची जी निवड तीच माझी पसंती. तिनं मक्कपणे पण सरळ सांगून टाकलं. रेखा, रेखा, हळू हळू, बापूंची झोप फार सावध असते. रेखा, मी तुझ्या विना जगू शकणार नाही. हे काय भलतस? रेखा, तुला कळत कसं नाही? मी निश्चय केलाय, लग्न करीन ते बस तुझ्याशीच. तर मग त्यासाठी तुला एवढं दिव्य करायलाच हवं. एखाद्या नामांकित पैलवानाबरोबर कुस्ती खेळून त्याला चारही मुंड्या चित करायला हवं, तरच हे जमेल. बाजीरावचे डोळे गर्रकन फिरले. याला पर्याय नाही का? नाही म्हणजे नाही. आपल्या गावची जत्रा महिन्यावर आली आहे. त्या जत्रेत कुस्ती खेळून एखाद्या पैलवानाला अस्मान दाखव, मग मी तुझीच. रेखा, तुझा म्हातारा. बाजीरावाचं वाक्य अर्धवट राहिलं. अरे का बाळ, कोण म्हातारा आलाय का बाहेर? आतून आकाशवाणी झाली. बाजीरावनं घाबरून तिचे दोन्ही हात सोडून दिले आणि तो घाईघाईनं जायला वळला. वाटेत कुणीतरी उभं होतं, पण तो रेखाचा बाप नव्हता, त्याचा स्वतःचा बाप होता. त्यानं स्वतःची ओळख न देताही बाजीरावानं तो आपलाच बाप आहे हे लगेच ओळखलं. हे तर काय करीत होतास? तो गराजला. या प्रश्नाला उत्तर नसल्यानं बाजीरावचा पलायनाचा प्रयत्न फसला. त्यानंतर 3 दिवस तो अंथरुणात विवळत लोळत पडला होता. 3 दिवस रात्रीच्या विश्रांतीनंतर लाता बुक्क्याने त्याचं दुखावलेलं अंग बरं झालं जरा. बापानं 3 दिवस वाट पाहिली. 4थ्या दिवशीच्या पहाटे तो कडाडला. आज धावायला जातोयस ना मग? बाजीराव निमूटपणे अंथरूण सोडून उठला आणि बाहेर पडला. रेखाची गाठ घ्यायला जायची इच्छा झाली, तरी त्याचं पाय तिकडे वळलं नाहीत. बापानं मागून येऊन पाहिलं तर तो सरळ गावाबाहेर जाणाऱ्या वाटेला लागला. गाव हाकेच्या अंतरावर मागे पडल्यावर मग त्यानं धावायला सुरुवात केली. मार खाल्लेलं अंग ठष्ट जायचं राहिलं होतं, पण धावायला सुरुवात केल्यावर त्याच्या शरीरातले सांधे बिजागऱ्या ठसठसून दुखायला लागल्या. वेदनेचा डोंब तसाच पचवीत तो हळूहळू धावू लागला. उजव्या बाजूला काळोखात धनगर लोकांची वस्ती होती. अचानक 5-6 कुत्री त्याच्या अंगावर धावत आली. दुखऱ्या अंगाची पर्वा न करता तो वेगानं धावू लागला. तशी कुत्री त्वेषानं त्याचा पाठलाग करू लागली. चोर चोरी करून गेला तरी कुत्र्यांना सहसा त्यांचा पत्ता लागत नसतोय, पण साव असलेल्यांना ते फाडून काढतात. कुत्र्यांच्या आरडीओरडीनं काही धनगरी जागे झाले आणि मग चोर चोर असं किंचाळत काठ्या घेऊन धावू लागले. मग बाजीरावाची दैना विचारूच नका. धनगराने त्याला गाठल्यावर त्यानं आपली ओळख सांगितली. तो बराच मार खाऊन दुधी भोपळ्यासारखा सुजला होता. ओळख पटल्यावर धनगरांनी विचारलं, असा रातच्या इराचा का म्हणून पडत होता? बाजीराव काहीच न उत्तर देता चुपचाप घरी परतला. त्याचा अवतार पाहताच बापानं व्यायामच बंद करीला. 8-10 दिवस अंथरुणात लोळल्यावर बाजीराव जरासा ताळ्यावर आला. या 8 दिवसात त्याच्या डोळ्यांसमोर गावाची जत्रा नाचत होती. गावच्या जत्रेत मोठ्या पैलवानाला 4 मुंड्या चित केल्यावर रेखा आपल्याला वरमाला घालते वय, अशी गोड स्वप्नही त्याला पडून गेली. कसंही करून रेखा मिळवायचीच, पण त्यासाठी पैलवानकीच्या दिव्यातून कसं पार पडायचं ते मात्र त्याला काही केला उमगना. दिवस सरत गेले. जत्रा 2-4 दिवसावर आली. बाजीराव हादरूनच गेला. तो कुस्ती जिंकायची कशी? त्याच्यापेक्षा वयानं कमी असणारा एखादा पोरगा त्याला फळात तुळवू शकत होता. अशा स्थितीत कुस्तीयानं रेखा कशी जिंकायची
या विचारानं त्याला नीट जेवण जाईना की झोप लागेना. त्याचा वर्गमित्र भास्कर साळुके त्याला भेटायला आला. मूर्त्याला काडीचा आधार समजून बाजीरावानं आपली कर्म कहाणी भास्करच्या कानावर घातली आणि त्यातून काहीतरी तोड काढायला सांगितली. भास्कर काही वेळ विचारात पडला. मग चुटकी वाजवून म्हणाला, अरे त्यात काय अवघड हाय. तू एखाद्या पहिलवानाला कुस्तीपूर्वी गाठ, त्याला हे 200 रुपये देऊन सांगायचं फडात कुस्ती केल्यावर हार घे म्हणून. आहे काय नाही काय. बाजीराव, अरे मोठमोठ्या गाजलेल्या निकाली कुस्त्या ज्या होतात ना, त्या सगळ्याच काही सच्च्या कसोटल्या उतरल्या नसत्यात. पैसे चालून हार जीत विकली जाते. पहिलवानाची पडण्यासाठी मूठ दाबली की झालं. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी काही मिनिटं केवळ लढतीचं नाट्य करायचं असतं या. बाजीरावाचा उतरला चेहरा पुन्हा टवटवीत झाला. त्याला मार्ग सापडला होता. दुसऱ्या दिवशी गावातल्या नंद्या पैलवानाला गाठून त्यानं फितवायचा प्रयत्न केला. रेखाचं नाव गुप्त राखून ही कुस्ती प्रसिद्धीसाठी नसून मैत्रिणीला खुश करण्यासाठी आहे असं सांगितलं. 200 रुपयावर हार घ्यायला नंद्या तयार झाला. कुस्त्यांच्या फळात दूर दूरचे पैलवान आले होते. आसपासच्या खोऱ्यातली हौशी माणसं जमली होती. मेवा मिठाईची, खेळण्या बांगड्यांची दुकान आली होती. कुस्त्यांच्या फळाभोवती उभं राहायला जागा नव्हती. अशी रेटारेटी झाली होती. दूर महादेवाच्या देवळाच्या कटड्यावर गावातल्या पुरी बाळी कुस्ती पाहायला उभ्या होत्या. त्यांच्या हात रेखाई होती. बाजीराव छाती काढून दंड मांड्या थोपटत उड्या मारीत फळात उतरला. नंद्याबरोबर त्याची सलामी झाडताना पाहून गावातली माणसं थक्कीच झाली. आता ह्यो नंद्याबरोबर खेळणार होई, अंगात धुगधुगी तरी हाय काय. गावातला एक फेटेवाला कुचिष्टनं म्हणाला. तशी खसखस पिकली. दोघांची कुस्ती लागली आणि दुसऱ्याच मिनिटाला बाजीराव भर दिवसा आभाळातल्या चांदण्या मुजीत उताना पडला. चौथ्या दिवशी नंद्याची वाटत गाठ पडल्यावर उखडला. असा विश्वासघात करायचा होतास तर पैसे तरी कशाला घेतलास. नंद्यानं मुकाट्यानं खिशातून 200 रुपये काढून दिले. तो म्हणाला, बाजीराव रागावू नकोस, मी मुद्दाम केलं नाही. पण माझं जिच्याशी लग्न ठरणार होतं ती अचानक कुस्ती पाहायला जमल्या पुरी दिसल्यामुळं मला माझा विचार बदलावा लागला. नाहीतर हे लग्न ठरलं नसतं. ही घे लग्नाची पत्रिका. त्याच्या हातावर लग्नपत्रिका ठेवून नंद्या निघून गेला. बाजीरावानं धडधडत्या काळजानं ती उघडली. लग्नाला अजून 4-6 दिवसांचा अवधी होता. त्याचं त्याला काही वाटलं नाही. फळात पडल्याचंही एवढं दुःख झालं नाही. मनस्वी दुःख झालं ते नंद्याच्या लग्नपत्रिकेत वधूच्या ठिकाणी असलेलं रेखा हे नाव बघून. त्याची रेखा नंद्याला वरमाळ घालणार होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.